वरुड तालुक्यात अतिपावसामुळे जमिनीत पाणी साचून राहिल्यामुळे संत्रा फळांची मोठ्या प्रमाणात गळ झाली, तर नदीच्या पुराचे पाणी शेतात शिरल्यामुळे शेतजमिनी खरडून निघाल्या। यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे। तर पिकांच्या संगोपनासाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे अशा दुविधेत असलेले शेतकरी शेषराव घोडेराव यांनी सांगितले। ऑक्टोबर-नोव्हेंबर या 2 महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे 8 एकरातील मका पूर्णतः झोपला असून मक्याची कणसे पूर्णतः कुजली असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे नुकसानग्रस्त शेतकरी अशोक गायकवाड यांनी सांगितले। अवकाळी पावसामुळे तालुक्यात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। यामध्ये संत्रा, मोसंबी, तूर, कपाशी, ज्वारी, सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। सोयाबीनला कोंब फुटले व संत्रा झाडाची संत्री गळून पडली, तर कपाशीची बोंडे सडल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। यामुळे उत्पादनाचा खर्चही निघणे कठीण झाल्याची प्रतिक्रिया प्रगतशील शेतकरी योगेश देशमुख यांनी व्यक्त केली। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।